नारळाचा छान स्वाद, गुळाची गोडी आणि वेलचीचा सुगंध. अतिशय टेस्टी, चविष्ट आणि सणासुदीला आवर्जून केला जाणारा नारळी भात आज आपण बनवणार आहोत. एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवाल इतका हा टेस्टी बनतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. या ठिकाणी हा लांबका तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे. हा तांदूळ शिजताना याच्यामध्ये लिंबू आणि थोडीशी तुपाची धार मी टाकलेली होती. हा भात आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे आणि याला शिजल्यानंतर असं चाळणीमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. या ठिकाणी 2 वाट्या मी हा शिजलेला भात घेतलेला आहे. ज्या वाटीने हा भात मोजलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी ओलं खोबरं मी त्याची साल काढून बारीक खिसून देखील घेतलेलं आहे. याला तुम्ही मिक्सरमधून बारीक वाटून देखील घेऊ शकता. 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी खिसलेलं खोबरं आणि 1 वाटी गूळ असे या ठिकाणी आपण याचं प्रमाण वापरणार आहोत. या ठिकाणी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचा मी तूप टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तूप मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये आता मी खडे मसाले टाकणार आहे. खडे मसाल्यामध्ये या ठिकाणी मी दालचिनी वापरलेली आहे, इलायची वापरलेली आहे आणि 2 मिरी देखील या ठिकाणी मी टाकलेल्या आहेत आणि 2-3 लवंग देखील टाकलेले आहेत. मिरी एकदम ऑप्शनल आहे, जर तुम्ही टाकत नसाल तर स्किप देखील करू शकता. आता या खडे मसाल्याला आपण अर्धा 1 मिनिट परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स देखील टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम टाकलेला आहे. ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता आणि ह्याला परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून याला पण आपण मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत. या ठिकाणी हे ओलं खोबरं आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. याला छान परतल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता, पण या ठिकाणी जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते एकदम योग्य आहे. या ठिकाणी आपण याला झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिटं छानपैकी वाफवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की आपला पूर्ण गूळ चांगला मेल्ट झालेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये मी भात ॲड करणार आहे. भात जो आहे तो आपण 80 ते 90% शिजवून घेतला होता, म्हणून गुळाचं पाणी झालं की लगेच त्याच्यामध्ये मी हा भात ॲड करणार आहे. आता याच्यामध्ये दुधात टाकलेलं केशर देखील मी ॲड केलेलं आहे. दूध थंड होतं त्यामुळे केशरचा कलर इतका चढलेला नाही. शिजता शिजता केशरचा कलर देखील चढेल. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. जर तुमचा भात पूर्णपणे शिजलेला असेल तर गुळातलं आणि खोबऱ्यातलं पाणी आटल्यानंतरच त्याच्यामध्ये भात ॲड करा. आता या भाताला आपण 2 ते 3 मिनिटं छानपैकी झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये असं उघडून त्याला हलवत राहायचं, त्याला चांगलं मिक्स करायचं. तर तुम्ही बघू शकता की भाताचा कलर पण आपला छानपैकी चेंज झालेला आहे आणि त्याला केशरचा देखील कलर चढलेला आहे. आता याच्यामध्ये टेस्टसाठी मी 1 चिमूट मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा इलायची पावडर देखील मी टाकलेली आहे. हे दोन्ही टाकल्यानंतर आपण भाताला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला नारळी भात बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की छानपैकी मोकळा फटफटीत आपला भात बनलेला आहे. आता हा भात गुळ आणि खोबऱ्यामध्ये ॲड केल्यानंतर 6 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी याला झाकण ठेवून आणि मध्ये मध्ये असं हलवत उघड देखील शिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपला भात तयार झालेला आहे. तर चला याला एका बाउलमध्ये सर्व करूया. अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपला पारंपरिक नारळी भात बनवलेला आहे. जर या रेसिपीमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.